सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे। हा अनुभव नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका दादांचा आहे। दादांनी आपले नाव सांगण्यासाठी मनाई केली आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की स्वामींची लीला काय असते। ज्याच्याकडनं स्वामींना सेवा करून घ्यायची असते त्याच्याकडून स्वामी कशा प्रकारे सेवा करून घेतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। आणि जेव्हा आपल्यावरती दुःख येतं, संकट येतं, त्यावेळेस असं समजायचं नाही की आपण खूप दुःखी आहोत किंवा मलाच हा त्रास आहे। तर जे दुःख येतं ते सुद्धा चांगल्यासाठीच येत असतं, कारण आपण जेव्हा दुःखात असतो त्यावेळेसच देवाकडे जात असतो, काहीतरी मार्ग शोधत असतो। आणि ज्यावेळेस या दुःखात आपल्याला स्वामी भेटतात त्यावेळेस, जेव्हा स्वामी आयुष्यात येतात त्यावेळेस खरा जीवनाचा अर्थ सार्थ होत असतो, जीवनाला एक नवी दिशा मिळत असते। स्वामींच्या सेवेने जे नशिबात नाही ते देखील मिळत असतं, आणि जे नशिबात आहे त्यापेक्षा जास्त स्वामी देत असतात। आणि ज्यासाठी मानवाचा हा जन्म झाला आहे तो देह ज्या कारणासाठी पाहिजे ते सुद्धा सफल फक्त स्वामी कृपेने आणि स्वामी नामस्मरणाने होत असते। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी मी जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लवकर येत असतात, त्यामुळे सबस्क्राईब करा। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी माझ्या जीवनात आलेले स्वामींचे अनुभव सांगणार आहे। स्वामींचे माझ्या जीवनात कसे आगमन झाले, स्वामी कृपेने आमच्या जीवनात काय काय बदल झाले याविषयी सर्व काही माहिती आज मी येथे सांगत आहे। मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। मला स्वामींचे माझ्या जीवनात आगमन हे लहानपणीच झाले होते, कारण माझी आई मठात जाणे, केंद्रात आरतीला जाणे, आम्हाला घेऊन जाणे, आणि माझे वडील देखील धार्मिक होते, ते वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते। त्यामुळे घरात थोडं अध्यात्माचं वातावरण लहानपणापासूनच होतं। पण आम्ही 3 भावंडे असल्यामुळे आईला जरा वेळ मिळत नव्हता, तिच्या मागे खूप काम असायचं, आणि तिचा स्वभाव देखील हा खूप चिडचिडा होता, आणि वडील देखील खूप रागीट स्वभावाचे होते। त्यामुळे घरात नेहमी वादविवाद, चिडचिड, भांडणं होत असायची। आणि माझा जो मोठा भाऊ आहे ना, तो खूप शांत स्वभावाचा आहे, त्याला चिडचिड वगैरे अजिबात चालत नसायची। पण घरात भांडणं झाल्यानंतर त्याच्या डोक्याला खूप टेन्शन असायची, आणि त्याच्या जॉबवरती वरिष्ठांचे देखील त्याला खूप तिथे सहन करावं लागायचं, त्यामुळे त्याची खूप तो डिप्रेशनमध्ये होता। त्याच दरम्यानमध्ये काय झालं ना की आमच्या नातलगामध्ये एक मुलगी होती, ती मुलगी माझ्या मधल्या भावाला द्यायचे ठरवलं। त्या मुलीचं आणि माझ्या भावाचं हे जीव पडला होता। पण थोड्याच दिवसात माझा मधला भाऊ हा दारू पितो असं त्यांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस त्यांनी ते लग्न मोडून टाकलं, आणि आता म्हणे की आम्हाला आमची मुलगी माझ्या मोठ्या भावाला द्यायची आहे। त्यांचं जुळलं, ते ज्यावेळेस फोनवर बोलायचे त्यावेळेस ती मुलगीच्या लक्षात आलं की हा खूप डिफरंट आहे, हा मधला तर खूप चंचल हुशार आहे, पण हा खूप शांत स्वभावाचा आहे, हा बोलत नाही, असं तिचं एक तक्रार होती। आणि कार्यक्रम जो झाला त्यामध्ये आमच्याकडून थोड्याफार चुका झाल्या, त्यामुळे त्यांनी हे लग्न मोडून टाकलं। ते म्हटले की आम्हाला येथे लग्न करायचं नाही, हे लग्न मोडलं म्हणून त्यांनी सांगितलं। जेव्हा माझ्या मोठ्या भावाचं हे लग्न मोडलं आणि घरात चिडचिड आणखी वाढली, त्यानंतर जॉबवरही त्याचे खूप भांडण होऊ लागले, त्यामुळे तो खूप डिप्रेशनमध्ये गेला। आणि मधल्या भावाचं लग्न दुसरीकडे जमलं आणि त्याचं लग्न देखील झालं। मधल्या भावाचं लग्न झालं, मोठ्या भावाचं लग्न नाही। सर्व लोक विचारपूस विचारायचे, आणि तो आधीच असा डिप्रेशनमध्ये, त्यामुळे त्यांनी एक खूप मोठं पाऊल उचललं। तो आमचं घर सोडून निघून गेला। तो कुठे गेला, काय गेला, कुणाला काही एक माहीत नव्हतं। घरामध्ये खूप टेन्शनचं वातावरण होतं। आता घरचा एवढा मोठा मुलगा घर सोडून गेला म्हटल्यानंतर लोक तर खूप विचारपूस करत असतात। लोकांना एक चर्चेचा विषय बनला होता। त्यामध्ये आमचे 8 महिने असेच निघून गेले। त्याला खूप शोधले, ह्या बाबाकडे जाय, त्या बुवाकडे जाय,
हे कर ते कर, खूप उपाय केले पण कुठेच काही मार्ग सापडत नव्हता. जे जे कोणी सांगेल ते आम्ही सर्व उपाय हे करत होतो. त्यानंतर आम्हाला अशीच एक माहिती मिळाली आणि त्र्यंबकेश्वर येथे जवळच असलेले कानिफनाथांचं छोटंसं मंदिर होतं आणि तेथेच काय झालं ना की तिथे एक बाबा होते, त्यांच्या अंगामध्ये कानिफनाथांचं वारं येत होतं. आम्ही त्यावेळेस दत्त संप्रदायाशी पुन्हा एकदा जोडले गेलो. आम्ही तेथे गेलो आणि त्यांनी आम्हाला 5 गुरुवार खेटी करण्यासाठी सांगितलं. तुम्ही येथे या, तुमचा मुलगा येऊन जाईल असे सांगितलं. त्यानंतर मी आणि माझी आई दर गुरुवारी तेथे जाऊ लागलो. यामध्ये आम्हाला 5 गुरुवार झाले तरी काही अनुभव आला नाही. त्यानंतर ते म्हटले की तुम्ही चालूच ठेवा, खेटी चालूच ठेवा, तुम्ही इथे आरतीला दर गुरुवारी येत जा. मग असेच आमचे 2-3 महिने त्यातही गेले. 2-3 महिन्यानंतर अचानक माझ्या मोठ्या भावाचा फोन माझ्या वडिलांना आला. एवढ्या दिवसाचा फोन नाही, काहीच नाही, काही तपास नाही, त्याचा अचानक फोन आला. ते देवानीच त्याला काहीतरी बुद्धी दिली, देवानीच हा चमत्कार केला. कारण त्याची खूप भयानक दाढ दुखायला लागली होती. त्याची दाढ दुखायला लागली आणि तो मालकाला म्हटला की माझ्या वडिलांना फोन करा. त्यावेळेस वडिलांना फोन आला. तो गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होता. तिथेच खाणं पिणं आणि झोपणं देखील तो तिथेच करत होता. जेव्हा कळालं की तो गोव्यामध्ये आहे त्यावेळेस वडील आणि ते सर्वजण त्याला घेण्यासाठी गेले. त्या बाबांनी सांगितलं की तुम्ही त्याला लगेच घरी न आणता डायरेक्ट माझ्याकडे घेऊन या. मग वडील ते गोव्यावरती घेऊन आले, त्याला नाशिकला आणले आणि लगेच त्या बाबांकडे त्या मंदिरात घेऊन जाण्यात आलं. तेथे त्यांनी काही उपाय सांगितले, ते सर्व केले. त्यानंतर माझा भाऊ घरी छान राहू लागला. पण थोड्याच दिवसात पुन्हा तेच झालं. 3-4 महिने तो छान राहिला पण पुन्हा तो घर सोडून निघून गेला. घर सोडून निघून गेल्यानंतर आम्ही खूप घाबरलो आणि त्या बाबांकडे पुन्हा गेलो. त्यावेळेस ते बाबा म्हटले की तो खूप लांब गेलेला नाही, जवळच आहे, तुम्ही काळजी करू नका, तो लवकरच घरी येईल. बाबांनी असं सांगितलं आणि लगेचच आम्हाला निफाडमधून कॉल आला की तुमचा मुलगा सायकलवरती इथे येऊन बसलेला आहे. त्यावेळेस काय झालं ना की आम्ही लगेच त्याला घेऊन घेण्यासाठी गेलो निफाडला. तेथे ते सायकल त्या व्यक्तींनाच आम्ही देऊन टाकली आणि आमचा भावाला पुन्हा एकदा घरी घेऊन आलो. मग त्या बाबांनी सांगितलं आता याला घरी घेऊन न जाता तुम्हीच या 1-2 महिने त्याला तुम्ही इथे माझ्यापाशीच ठेवा, त्याचं जे काही बाहेरचं आहे ते सर्व काही मी घालून टाकेन. मग माझी आई आणि माझा भाऊ तेथेच राहिले. हे दिवस गेल्यानंतर पुन्हा ते घरी आले. त्या दरम्यान काय झालं ना की आमची मांडलेली एक बहीण आहे, ती स्वामींची खूप सेवेकरी आहे. तिने असंच सांगितलं. आई म्हटली अगं खूप स्थळ येतात, खूप स्थळ बघतात, पण हा घर सोडून निघून गेला त्यामुळे याचं लग्न होत नाही, लोक विचारपूस करतात, आम्ही तर खूप कंटाळलो आहे, काय करावं, कुठेच काही मार्ग सापडत नाही. ज्यावेळेस आई तिला अशी बोलत होती त्यावेळेस ती म्हटली की आई टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, तुम्ही सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, तुम्ही सेवा घ्या, बरोबर तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल. मग आम्ही गुरुजींकडे गेलो. ते जे सर होते त्यांच्याकडे गेलो आणि तिथे आमचे सर्व प्रश्न मांडले. सरांनी आम्हाला सेवा दिली, माझ्या भावाला देखील सेवा दिली, त्यानंतर मला सेवा दिली, माझ्या आईलाही सेवा दिली, सर्वांना त्यांनी सेवा दिल्या. ह्या सेवा करा, तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल असं सांगितलं. पण माझ्या भावाला खूप कंटाळा यायचा करायचा, त्याला पाठ दुखणे, त्याला खूप त्रास होत होता. पण आम्ही त्याला म्हणायचो काही होऊ दे, तुला जर लग्न करायचं असेल तर होऊ दे. त्या दरम्यान सेवा चालूच होती. पण माझी आजी ही एक्सपायर झाली. आजी एक्सपायर झाल्यामुळं सेवा बंद झाली. ते आम्ही मग पुन्हा त्या सरांकडे गेलो आणि त्या सरांना माझा भाऊ बोलू लागला माझं लग्न कधी होणार आहे, आता वडिलांची आई एक्सपायर झाली, उद्या आईची आई एक्सपायर होईल, मग माझं लग्न झालंच म्हणून समजा. ते बोलल्यानंतर ते म्हटले काळजी करू नको, तुझं लग्न देखील होणार आहे, तू सेवा करत राहा. त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये ती सेवा पूर्ण झाली. आमची सेवा ही चालूच होती आणि त्याला खूप छान स्थळ आलं. जशी त्याला मुलगी पाहिजे होती, त्याच्या स्वभावाला मॅच होणारी तशीच अगदी मुलगी त्याला मिळाली आणि त्याचं लग्न पार पडलं. त्यानंतर आता माझं देखील वय हे खूप झालं होतं. मग लगेच आजीच्या श्राद्धाच्या अगोदरच माझं देखील लग्न झालं. स्वामींच्या कृपेने मला देखील खूप छान मुलगी मिळाली. माझी जशी अपेक्षा होती तशीच स्वामींनी मला मुलगी दिली. त्यानंतर असेच
खूप छान दिवस चालू होते. आता माणसाला जेव्हा सुख मिळतं तेव्हा माणूस देवाला विसरतो असे म्हणतात. तसेच आमच्या बाबतीत देखील झालं. आम्ही त्यानंतर पूर्णपणे स्वामी सेवा ही बंद केली. थोडंफार एखाद्या दिवशी जेव्हा आठवण येईल तेव्हा स्वामी सेवा व्हायची, पण नित्यनेम हा नव्हता. स्वामींची सेवा घरात बंद होत चालली होती. त्यावेळेस असेच खूप दिवस चालले. त्यानंतर मग पुन्हा आयुष्यामध्ये संकट आली, कारण मला 3-4 वर्ष झाले लग्नाला, मूलबाळ होत नव्हतं. तेव्हा पुन्हा एकदा स्वामींची आठवण झाली. आम्ही पुन्हा एकदा मठात गेलो, प्रश्न उत्तर सेवा केली आणि तिथे आम्हाला मूल होण्यासाठी सेवा देण्यात आली. आणि मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी, या भक्ताकडे बघा, मी खूप मोठा भक्त आहे असं नाही, मी चुकलो, मी तुम्हाला विसरलो, पण पूर्णपणे विसरलो असं नाही. मला जेव्हा आठवण येत होती तेव्हा मी तुमचं नाव घेत होतो. आता मी तुम्हाला कधी सोडणार नाही. पण सर्वजण हसताय, खूप दिवस झाले पण मूलबाळ होत नाही, एक तर अगोदरच खूप वय झालेलं आहे. स्वामी, माझी एकच इच्छा आहे की मला काहीतरी मूलबाळ द्या. आणि आम्ही दोघांनी देखील ती सेवा दिलेली चालू केली. माझ्या पत्नीचा स्वामींवरती हळूहळू विश्वास हा वाढू लागला होता, कारण 3 महिन्यातच आम्हाला प्रेग्नेन्सी राहिली होती. त्यामुळे पत्नी आता खूप सेवा करू लागली. मी देखील स्वामींची सेवा तेव्हापासून खंड न पडता करू लागलो आणि आम्हाला एक छान असा मुलगा स्वामींच्या कृपेने झाला. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. त्या दरम्यान काय झालं ना की आता स्वामींची सेवा खूप वाढू लागली होती आणि माझा मुलगा आणि माझी पत्नी एक दिवस असे सहज बाजारामध्ये गेले होते. तिच्या एका हातामध्ये किराण्याची पिशवी आणि एका हातात मुलगा होता. मुलगा हा खूप चंचल असल्यामुळे रोडनी चालताना मागून एक टेम्पो आला आणि टेम्पो आल्यानंतर माझ्या बायकोने त्यांना खूप जोरामध्ये ओढल्यानंतर त्याचा हात निसटल्यानंतर तिने मला कॉल केला की त्याचा हात लचकला आहे. त्यावेळेस मी म्हटलं काही नाही होणार, स्वामींवरती विश्वास ठेव, घरी जा आणि त्याला विभूती लाव, मी मलम वगैरे घेऊन येतो. आणि मी घरी आलो, त्याला मलम लावला आणि स्वामींची विभूती लावली. पण दुसऱ्या दिवशी मुलगा अजिबात हात धरत नव्हता. त्यावेळेस आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं आणि त्यांनी थोडासा हात वगैरे लावला, त्याला हात झटकवला आणि त्यानंतर तो तरी पण बसला नाही. मग त्यांनी त्यांच्या भावाला बोलवले आणि त्यांच्या भावाने थोडासा हात फिरवला आणि बसवला. त्यानंतर मुलाचा हात बसला आणि स्वामी कृपेने मोठ्या संकटातून आम्ही बचावलं गेलो. आणि त्यानंतर माझ्या दिव्यामध्ये खूप छान छान आकार होऊ लागले. त्यामुळे स्वामींची सेवा खूप करू वाटत होती. स्वामींवरचा विश्वास हा दिवसेंदिवस खूप वाढत होता. आता स्वामींची ही प्रचिती आली. त्यानंतर पूजाताईंनी 21 दिवस स्वामीचरित्र पारायण करायला सांगितले होते. पूजाताईंनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे मी स्वामीचरित्र पारायण करावे असे मनामध्ये वाटले. गुरुपौर्णिमा होती त्यानिमित्त आणि मी माझ्या पत्नीला म्हणलो, अगं मला खूप इच्छा आहे हे पारायण करायची. त्यावेळेस पत्नी म्हणली, ठीक आहे, तुम्ही 21 दिवसाची ही सेवा करा. आणि 21 दिवसाच्या या सेवेमध्ये स्वामींनी खूप छान छान प्रचिती दिली. माझ्या पत्नीचे प्रमोशन देखील झाले आणि त्यानंतर माझी ही सेवा देखील छान पार पडली. आणि आता मी जेव्हा तुळशीमध्ये दिवा लावतो त्यावेळेस दिव्यामध्ये असे खूप छान आकार तयार होतात आणि ते जे फूल आहे ते खूप छान तयार होतं. त्यामुळे माझी आणखी स्वामीवरची श्रद्धा ही वाढत चालली. स्वामींनी माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण देखील करून घेतले. मला स्वामींचं ऐकायला, स्वामींविषयी बोलायला खूप आवडतं आणि स्वामींची सेवा करायला माझं मन खूप रममाण होत आहे. घरात खूप छान वाटतं. त्यानंतर मी सकाळी जेव्हा उठतो त्यावेळेस मी स्वामींचे खूप सारी मंत्र स्तोत्र हे मोबाईलमध्ये कमी आवाजात ऐकतो आणि स्वामींची जी काही तोडकी मोडकी सेवा आहे स्वामी माझ्याकडून करून घेतात ती स्वामी करून घेतात. स्वामींच्या कृपेने आता घरी सर्व काही व्यवस्थित आहे. माझे भाऊ देखील सुखी आहे आणि आम्ही देखील सुखी आहोत. माझे आई वडील हे माझ्याकडेच राहतात आणि आमच्या घरात गुरुचरित्र ग्रंथ हा खूप दिवसाचा होता. मी आईला सहज विचारलं की आई, तू हे गुरुचरित्र ग्रंथ घरात होता तरी का बरं
बरं वाचत नव्हती. त्यावेळेस आई म्हटली, अरे बाळा, हे गुरुचरित्र मी जसा वेळ भेटेल तसं अगोदर करत होती, पण तुम्ही जसे जसे मोठे होत गेला, संसाराचा व्याप वाढत गेला आणि अडचणी ह्या वाढत गेल्या, त्यानंतर माझी ही सेवा पूर्ण बंद पडली होती. आता पुन्हा एकदा स्वामींनी आपल्याला सेवेत आणलं. आता एकच स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे की आम्हाला तुमच्या चरणापासून कधीही लांब लोटू नका. तुमच्या चरणाची अखंड सेवा आमच्याकडनं करून घ्यावी. आता आम्हाला तुम्हाला सोडायचं नाही आहे, एवढीच आमची प्रार्थना आहे. असा मला आलेला स्वामींचा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींना दिला. किती छान असतं ना स्वामींच्या सेवेत जेव्हा मन लागतं, स्वामींची सेवा करू वाटते, त्यावेळेस जेव्हा स्वामींची सेवा करू वाटते, मन प्रसन्न असतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वामी भक्त झालो असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा स्वामीशिवाय काही दिसत नाही ना, तेव्हा आपण पूर्ण अर्थाने अनन्य भावाने स्वामींना शरण जातो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. चला तर, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.